लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी तुम्हाला एक अशा मतदान केंद्रावर आता घेऊन आलेलो आहे जो माओवाद्यांच्या हालचालीमुळे नेहमी चर्चेत राहिलेला आहे। सिरकुंडा असं नाव आहे। तेलंगणा छत्तीसगडकडे माओवादी क्रॉसिंग पॉइंट ज्या भागाचा वापर करतात त्या भागात हे मतदान केंद्र आहे आणि आज पहिल्यांदा या ठिकाणी मतदान केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे आणि अशा ठिकाणी मतदानाला आदिवासी नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही बघू शकता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कडेकोट बंदोबस्त आहे। या ठिकाणी कुठल्याही माओवाद्यांकडून घटना घडू नये किंवा घातपाताची शक्यता होऊ नये म्हणून गडचिरोली पोलीस दलाचे जवान तैनात आहेत। सोबत BSF सुद्धा या ठिकाणी तैनात आहे। सीमा सुरक्षा दलाचे जवान आहेत, SRP आहे, सगळे आहेत आणि चारी बाजूला या मतदान केंद्राच्या सभोवताल जवानांचा गराडा आहे आपल्याला पाहायला मिळू शकतो। कशा पद्धतीने हे सगळे उभे आहेत आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मतदार आपण बघू शकता ज्या पद्धतीनं आदिवासी बहुल गावामधल्या मतदारांनी गर्दी केलेली आहे हे शहरी मतदारांच्या तुलनेत खूप कौतुकास्पद आहे। कारण शहरामध्ये अनेकदा आपल्याला मतदान केंद्रावर पाहिजे त्या प्रमाणात सकाळच्या वेळी गर्दी दिसून येत नाही। इथं 11 ते 12च्या दरम्यान मतदारांची गर्दी दिसून येत आहे आणि पूर्ण आदिवासी बहुल गाव आहे। आपण बघू शकता या महिला ज्या आहेत या महिलांमध्ये अनेक महिला अशिक्षित आहेत तरीही मतदानाप्रती लोकशाहीच्या संदर्भात त्यांचा किती मोठा विश्वास आहे त्या दृष्टीने त्या मतदानासाठी आलेल्या आहेत, रांगेत उभ्या आहेत। त्यामध्ये मुली सुद्धा आहेत आणि दुसरं इकडे बघू शकता आपण पुरुष मतदारांची संख्या सुद्धा तेवढीच आहे जे मतदानासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि रांगेत उभे आहेत। लोकशाही व्यवस्थेवर यांचा किती विश्वास आहे अतिदुर्गम भागात राहणारे आहेत। या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावात अजूनही मोबाईलचं नेटवर्क नाही आहे। वीजही कधी कधी असते, कधी कधी गेली तर 2-2, 3-3 दिवस वीज राहत नाही। अशा भागात मतदानाच्या संदर्भात असलेली जागृती ही नक्कीच कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळू शकते आणि या अतिसंवेदनशील मतदान केंद्रामध्ये मतदार अजूनही मतदानासाठी प्रतीक्षेत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागानं, कारण उन्हाचा पारा वाढलेला आहे आणि सनस्ट्रोक होऊ शकतो किंवा उष्माघात होऊ शकतो। अशा पद्धतीनं आरोग्य खात्याचे या ठिकाणी कर्मचारी आहेत, डॉक्टर स्वतः महिला डॉक्टर आहेत। तर सगळी व्यवस्था म्हणजे उन्हामध्ये कोणी जर मतदार एखादा जर आजारी पडला तर तात्काळ उपचाराची सोय होऊ शकते। आपण विचारूया कशा पद्धतीने पहिल्यांदा इथं उपचाराची सोय दिसत आहे, काय म्हणाल? हो, काही नाही, आता ऊन खूप जास्त आहे आणि आजपर्यंत असं काही अवेलेबिलिटीज नव्हत्या आणि आता उष्माघात होईल किंवा कुठल्या अदर इमर्जन्सीज आल्या, कोणी चक्कर येऊन पडलं, कोणाला काही जखम झाली, कोणाची काही मारपीट का होईना, प्रत्येक प्रकारचं काही जर इमर्जन्सीज आढळून आल्या त्यासाठी आम्ही इथे अवेलेबल आहोत ट्रीटमेंट देण्यासाठी आणि जर काही त्याच्या व्यतिरिक्तही लागलं तर आम्ही सबसेंटरला जाऊन त्यांना उपचार देऊ, असं आमचं आजचं नियोजन आहे। आपल्यासोबत इथं अधिकारी आपण त्यांना विचारूया। अशा भागात हे अतिसंवेदनशील भाग आहे, अशा भागात सुरक्षा व्यवस्था करणं एक मोठं आव्हान असते। लोकशाहीमध्ये तुम्ही आज कडक उन्हामध्ये या ठिकाणी पहारा देतात, काय परिस्थिती आहे? नाही, परिस्थिती लोकांचा उत्साह भरपूर आहे। आमची सुरक्षा व्यवस्था एकदम चोख लावलेली आहे, काही अडचण नाही। जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत या मतदारांना मतदान करण्यापासून कोणी रोखू शकत नाही। आम्ही आमचं कर्तव्य पार पडत आहोत। त्यांचं एक आपलं मत, आपला अधिकार हे आम्ही त्यांचं ब्रीदवाक्य पूर्ण करण्यासाठी पुरेपूर मदत करत आहोत। नक्कीच म्हणजे एक मत जरी खूप महत्त्वाचं आहे आणि मतदारांना संपूर्ण सुरक्षा देऊन या ठिकाणी मतदान सुरक्षित पार पाडणे आपलं कर्तव्य असल्याचंही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलेलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, सिरकुंडा, गडचिरोली।